नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे. महादेवांना समर्पित हा वार आहे. खूप असे शिवभक्त आहेत की जे प्रत्येक सोमवारी न चुकता महादेवाच्या दर्शनाला जातात आणि त्यांचे मनसोक्त असे दर्शन घेतात आणि प्रदक्षिणाही करतात. तर शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालावी तर यावरच आजचा व्हिडिओ आहे. बऱ्याच भक्तांना हे माहिती असेल की शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालतात, पण ज्यांना माहिती नाही तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की आवर्जून बघावा. शिवाला प्रदक्षिणा पूर्ण गोलाकार न घालता चंद्रकोरीप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री घालायची असते. आपण प्रत्येक मंदिरामध्ये जेव्हा जातो तर पूर्ण गोलाकारपणे आपण प्रदक्षिणा घालतो, पण शिवपिंडीला प्रदक्षिणा घालत असताना, शिवालयामध्ये प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला गोलाकार प्रदक्षिणा घालायची नसते. चंद्रकोराप्रमाणे आपल्याला अर्धी प्रदक्षिणा घालायची असते. चंद्रकोरीप्रमाणेच म्हणजेच त्याला सोमसूत्री प्रदक्षिणा असे म्हणतात. शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे म्हणजेच सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत म्हणजे आवारापर्यंत जे सूत्र म्हणजेच जे पिंडीचं जे पाणी जे असतं, जे तीर्थ जे असतं, जे जाण्यासाठी जे सोमसूत्र केलेलं असतं तर त्यालाच आपण सोमसूत्र हे नाव दिलेलं आहे. पिंडीच्या ज्या बाजूने पाणी जातं तर त्याला सोमसूत्र असे म्हणतात. शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर आपल्या उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी म्हणजेच शाळुंकेचा पुढे नेलेला स्तोत्र असते. प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे राहावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, जे पाण्याचे स्तोत्र आहे तर ते आपल्याला ओलांडायचे नाही. आपल्या उजव्या बाजूने जाऊन आपल्याला एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि ते पाण्याची ज्या वेळेस जे स्तोत्र येतं तर परत आपल्याला फिरायचं आहे आणि आहे त्या जागेवर आपल्याला शिवपिंडीच्या समोर यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे. शाळुंकेच्या स्तोत्रातून शक्ती बाहेर पडत असल्यामुळे सर्वसाधारण भाविकांना ते स्तोत्र वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो. म्हणून शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील शिवपिंडीला हा नियम लागू होत नाही. घरामध्ये जर शिवपिंड असेल तर त्यामध्ये हे लागू होत नाही. जे मंदिरामध्ये शिवपिंड आहेत, जे तीर्थक्षेत्री शिवपिंड आहेत तर त्या शिवपिंडीला हे नियम लागू होतात. अर्धचंद्रकोरीप्रमाणे तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे. कधीही ते पाण्याची जे स्तोत्र आहे ते आपल्याला ओलांडायचे नसतात. जेव्हा पण तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाल तर तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की जे पाण्याचे स्तोत्र आहे ते आपण ओलांडले नाही पाहिजे. अर्धचंद्रकोरीप्रमाणे आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे, म्हणजे सोमसूत्री प्रदक्षिणा आपल्याला घालायची असते. जेवढं मला तुम्हाला सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीने आपण प्रदक्षिणा महादेवाच्या मंदिरात गेल्यावर घालायची असते. तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.